काय व्हिडिओ चाललाय चालू आहे. बोल. तर हे आपण परवा कुरकुरे केले, पण आता हे वेगळे आहे. ह्याच्यामध्ये आपण शेजवान सॉस, टेस्टसाठी ड्राय मँगो पावडर, नमक, लाल तिखट आणि चवीला थोडं मीठ घातलं. आणि शेवग्यामध्ये नाही करत तर कॅरी बॅगमधून आपण दुधाच्या पिशवीमधून करतोय. कारण शेवग्याचं कसं टिपिकल ते आपल्याला कुरवडी वगैरे केल्यासारखं वाटतं. म्हणून ही आयडिया काढली हे आपण. मस्तच काम आहे. शेवग्यामधून म्हणजे कसं असं वाटतं कुरवडेच खातोय आपण, भातवड्याच तर ते खातोय. तो दुसरा आणले की ते त्याच्यात आहे की पिळायचं ते. आणि करायला सोपं आहे. पोह्यामध्ये भारी लागतं. तळायचं आणि खायचं. शेजवान सॉसमध्ये केलं फक्त. पटापट ग्रिलमध्ये टाकलं वाळवलं. सुंदर, अतिसुंदर. तुम्ही ना माणसं कमी दाखवायची आणि पदार्थ जादा दाखवायचे. काय पुरुष असते ते बायकांचे लय भारी येतात. माझा हात बसला तर खूप वरती गेला हे मार की अंगठ्याला गुंडळ किती मग दुखणार नाही. वरचा अंगठ्याला गुंडळ. दाद्या उचलते ताट ठेवून या तिकडं. वास हे नेजा. अशा तऱ्हेने थोडं 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 करून हे अशा प्रकारचे सुंदर काय म्हणायचं त्याला कुरकुरे, लेहर कुरकुरे, पोह्याचे कुरकुरे केल्यावर तुम्हाला कळेल किती सुंदर आहे, कसे करायचे, कसे खायचे. तळले की एकदम मऊसूद आणि खुसखुशीत सुंदर. मुलांना अतिशय आवडतात. मुलं बाहेरचं काय खाणारच नाहीत हे जर तुम्ही केलं. आता आजार वेगळे चालले की